धीरूभाई अंबानी एक असे उद्योगपती ज्यांची प्रेरणादायी जीवन यात्रा प्रत्येक स्टार्टअपसाठी मार्गदर्शक आहे. एका साध्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणापासून ते रिलायन्स सारखे औद्योगिक साम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी म्हणजे धाडस, दूरदृष्टी आणि संधी ओळखण्याची कला. पेट्रोल पंपावर काम करत असताना त्यांनी थोडी थोडी बचत केली आणि पुढे पॉलिस्टर ट्रेडिंग मध्ये पाऊल टाकलं. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की पॉलिमर मार्केटवर परदेशी कंपन्यांचं वर्चस्व आहे आणि कच्चा माल महागात विकला जातो. जिथे इतरांना अडचण दिसली तिथे धीरूभाईंना संधी दिसली. धाडस करून त्यांनी थेट पॉलिमर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रवेश केला आणि इथूनच रिलायन्सच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. 1987 साली त्यांची नेशन फर्स्ट विचारसरणी संपूर्ण जगाने पाहिली. भारत आणि पाकिस्तान आयसीसी वर्ल्ड कप 1987 साठी स्पॉन्सर शोधू शकत नव्हते. तेव्हा धीरूभाई अंबानी पुढे आले. फक्त स्पॉन्सरशिपच नाही तर स्टेडियम पासून ते उद्घाटन समारंभापर्यंत सगळं व्यवस्थापन त्यांनी समर्थपणे केलं. भारत सरकारनेही या दूरदर्शी उद्योगपतीला पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. भारतीय उद्योग विश्वात रिस्क घेण्याची आणि नवकल्पना स्वीकारण्याची जी मानसिकता तयार झाली त्यामागे धीरूभाई अंबानींचा मोठा वाटा आहे. रिलायन्सचं ब्रीदवाक्य आजही प्रत्येक स्टार्टअपसाठी प्रेरणादायी आहे. जे भारतासाठी चांगलं आहे तेच रिलायन्ससाठीही चांगलं आहे. तुम्हाला धीरूभाई अंबानींबद्दल सर्वात जास्त काय प्रेरणा देतं कॉमेंट करून नक्की सांगा.